उरलेल्या केक बेसपासून आपण जार केकच बनवू शकतो असे नाही, तर आपण या प्रकारचे चॉकलेट बॉल्स पण बनवू शकतो। केक बेस छान स्मॅश करून घ्यायचा, त्यात चॉकलेट गनाश ॲड करायचं। याचं काही प्रमाण नाही बरं का, मिश्रणाला छान बाइंडिंग आली पाहिजे आणि त्याचे छान बॉल्स वळता आले पाहिजेत। मीडियम साईजचे बॉल्स बनवून 10-15 मिनिटे ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे। बॉल्स सेट होण्यासाठी ठेवल्यामुळे त्यावर कोटिंग छान बसतं। त्यानंतर चॉकलेट गनाश थोडंसं ल्युकवॉर्म करून त्यात बॉल्स घोळवून नंतर डेसिकेटेड कोकोनटने कोट करावी। इथे मी काही कलरफुल स्प्रिंकलर्ससुद्धा वापरले आहेत व काही तसेच ठेवले आहेत। कोटिंगसाठी तुम्ही व्हाईट गनाश वापरलं तरीही चालेल। डार्क चॉकलेटवर व्हाईट गनाशने लाईन्स ड्रॉ करून घेतल्या व बॉल्स परत 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतले। डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही चॉकलेट पावडर, कोको पावडर वगैरे सुद्धा वापरू शकता। तयार आहेत आपले चॉकलेट बॉल्स। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।